अरे भाई लहानपणी मी मोठं नव्हतो. लहानपणी केवढा होता? आता एवढा होता घरचीच म्हणतात त्याला एवढा मोठा झाला कस काय. चैतन्याची मैत्रीण कुणाची आहे? डायरेक्ट ते देशातली. आपल्याकडे सगळे ब्राझील बिझील सगळे पण आपण तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? भारी. गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर काय आज काय संडे आहे, काय निवांत आहे. आपल्याला जायचं लग्नाला, करणचं लग्न आहे आज, तर आपण जाणार आहे. विवेक येतोय आपल्याला न्यायला. आता आम्ही चाललोय गावात गुलाबाचं फुल घेऊन. विवेकला गुलाबाचं फुल द्यायचंय कोणाला तरी. असं म्हणायचं का आता? असं नाही म्हणायचं आता आम्ही इकडे चैतन्याच्या घरी आलो होतो. बघा चैतन्याचा भाऊ भेटलाय, तो आपल्या रील्स वगैरे बघत ये इकडे बघ, ते पळून चालला. बघा त्याचं नाव काय? बसले. आज रविवार आहे. झूम करते. आम्ही पण असं लहानपणी खेळायचो. आज हे बसले इकडे. बघा विवेक येत नाही आमच्या सोबत. मी सांगणार तो नाव आता. बघ तू हे आता सबस्क्राईब केलं का मला? तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? भारी आहेत का? नक्की. मग सांगा लाईक करा, सबस्क्राईब करायला सांग. शेअर करायला कोण सांगायचं? सबस्क्राईब केलं का? ओके. आणि काही याचं काय आहे, मी याचं नाव सांगणार आहे एकदा. ओके दादा, धन्यवाद. आता आपण चैतन्याला घेतलेलं आहे. मला गुलाबाचं फुल दिलंय. तर गाईज मी चैतन्याला गुलाबाचं फुल दिलंय. एकदम भारी वाटलंय. आम्ही लग्नाला चाललोय. हा बोल. ठीक आहे, आता पुरी तर कोण देत नाही, आता पोरग तरी देत जाऊ देता मग काय आता आम्ही आमचं आम्हाला प्रपोज करत नाही का? आणि हा विवेक लग्नाला येत नाही का बरं? काय माहिती काय प्रॉब्लेम आहे रे तुला? काय नाही, बोलावलं नाही. बोलावलं नाही म्हणतोय. ऐक ना, मित्रांना बोलावं लागत नाही भाई. काहीच आमच्या मित्राचं मैत्रिणी शुभमचं लग्न आहे पुढच्या वेळेस. नको बोलायचं नाही. एकदा काय माहिती का, शिव आहे ना, एकदा रांजणात जाऊन बसला लग्नात जाऊन लपला होता. शिवाय एवढा मोठा कसा काय बसला होता? अरे भाई लहानपणी मी मोठं नव्हतो. लहानपणी केवढा होता? आता एवढा होता घरचीच म्हणतात त्याला एवढा मोठा झाला कस काय. कसं काय म्हणले? म्हणले आता भाई आता काय, ते एक प्रकारची आतली गोष्ट आहे. तर काय शुभम लय बोलत होता. ब्लॉग चालू केला, एकदम शांत झाला. लय भारी भारी गप्पा सांगत होता. फर्स्ट टाइम ब्लॉग मध्ये आलो ना, त्याच्यामुळे म्हणून. हो थोडं लास्ट awkward feel होतं. होतं त्याला ऍक्च्युली. कम्फर्टेबल नाही येत. कम्फर्टेबल होतं. ओमने मला आतापर्यंत कधी कम्फर्टेबलच नाही केलं. कधी बोलताना येतो का मग? आता आपण इकडे करणचंदांच्या लग्नाला आलेलो. इकडे बघू शकता. आमच्या पोरींचे लग्न होते ते पण आमच्या काय आमच्या वर्गातल्या पोरींचे लग्न होते ते, पण अजून शुभमचं त्यांचं काय कोणाचं लग्न व्हायला. माझ्या आधी चैतन्याचा नंबर आहे, कारण की चैतन्याची इतका मैत्रिणी ना, असं वाटतं आम्हाला की त्याचं होऊ शकतं लग्न. होय चैतन्याची मैत्रीण कुणाची आहे? डायरेक्ट ते देशातली. आपल्याकडे सगळे ब्राझील बिझील सगळे पण आपण 7-8 वर्ष लग्न करीत नाही अजून. चैतन्याची मैत्रीण डायरेक्ट ब्राझीलची आहे. तिच्याकडे BMW. तुमच्याकडे BMW बघायला आहे का? ब्राझील नेपाळ सगळ्या. ब्राझील, नेपाळ, हिमाचल प्रदेश, अजून रे मध्य प्रदेश, युपी, इंदोर. युपी. थायलंडचं नाही का? विवेक लय चिंताग्रस्त बसलाय. काय बघतोय काय माहिती, एवढा चिंताग्रस्त. विवेकचं दुःख तुम्हाला सांगेन मी नंतर. आपण तो ब्लॉग नंतर म्हणू. थोडं दुःख झालेलं आहे विवेकला बोलू आपण या गोष्टी नंतर. विवेकला फोटो काढायला भेटलेला नाही म्हणून विवेकचं दुःख झालं. विवेकला मी म्हणतोय फोटो काढायला चल अजून पण. तो आणि मग जेवायला गेलो तर जेवायला पण जागा नव्हती म्हणून विवेकचं दुःख एवढं आहे ना. तसं नाही घेतला आता मी दुःख मिटून नाही का. आशेवर विषय होता पण गुलाबजामच्या आशेवर होता. आपण आता गुलाबजामला बासुंदी भेटली मग ते त्याच्यात मिक्स झाली. ते खायला पाकात बुडून गुलाबजाम. बासुंदी भेटला पाकात खायला बुडून. नाही बरोबर आहे. फायनली इकडे लग्न वगैरे झालेले. आम्हाला जेवण करायचं आता आहे ना. बरं चला उठा. चला निघायला जेवायला. शुभम लईच मोठा झालाय आता. आज आपला आहे ना गावचा बाजार आहे. बाजार तिकडे बघा पेंट कशी आहे का नाही. चला एवढं पुढे नको सांगू. काही जे बघा अरे किती बी ताना बरं का. लग्नावरतून आलेलो आहे आणि इथं आज आपला रविवारचा बाजार आहे. तर बाजारात मी तुम्हाला गंमत दाखवतो. दुःख झालं मला माझ्यावरलं खुश दुःख झालं दुःख. आमच्या ग्रुपमध्ये एक पोरगी लग्न झालं आता. ना किती पण ताना. इकडं पायवाडा नाही तिकडं पायवाडा. तुमची सगळं भाडण पण पेंट नाही वाटणार. घ्यायचं असेल
फक्त पारनेर आहे बघा, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट समोर आहे बघा. ओनली तानातानी, ओनली तानातानी. आज काही जास्त ब्लॉग नाही बनवला, तर आता आपण आलेलो आहे इथं गावात लस्सीवाल्याच्या इथं. इकडे बघा विवेक, बाबू आणि शुभम येतोय, कुठंतरी गेलेले आहेत काय माहिती. हे बघा आलेत, ही गाडी त्यांचीच दिसती नाही का, आहे ना? ओके सरळ आलेली बघ. हे बघा कुठे, हां आले आले, हे बघा आलेले त्या ठिकाणी. दिसले दिसले. आपण इकडे लस्सी प्यायला आलेलो. बाबू लगेच गॉगल लावून लेन्स कार्डचा गॉगल घेतला. घरी शुभम को याच्याकडून घेतला आपण, प्रसाद ठाकुर साहब. इनका यूट्यूब पे 1.46K फॉलोअर्स है और हमारे अभी तक 1.1 है. होएगा तुम्हारा भी होएगा. करेंगे हम भी अभी मतलब मेहनत डेली चालू है भाई. तुम्हारा दिन मैंने भर. देखा अच्छा है. अच्छा है कि नहीं वीडियो? बड़ा वीडियो देखा है बड़ा? देखा है मैंने अभी उसने बताया था मेरे को, वो लड़का आता है ना ओमकार सेठ का भाई, हाँ. उसने मेरे को बताया था ये आईडी है. मैंने बोला मेरे को दे, तो फिर हाँ. तब लिया था मैंने इंस्टा तो उस पे लिंक लिया था ना. हाँ ठीक है भाई, धन्यवाद. सपोर्ट करेंगे पक्का. सपोर्ट भाई, हमको बहुत सपोर्ट करता है, दिन भर इधर सपोर्ट करता है और रात भर घर वाले सपोर्ट करते हैं. रात भर घर वाले सपोर्ट करते हैं, ये सब लोग सपोर्ट करते हैं हमको. हमारा मोबाइल सपोर्ट नहीं करता इंस्टाग्राम चलाने को, बस बाकी कोई दिक्कत वाली बात नहीं है. शुभम देखो. तर गाईज आत्ता घरी आलोय, जेवण वगैरे झालेलं आहे. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. गुड नाईट.